नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्त्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आपला जास्त वेळ वाया न जाता आजच्या आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करूया पुढील प्रमाणे। आजची मित्रांनो आनंदाची बातमी आहे तर आनंदाची खुशखबर, आताच्या घडीचे मोठे अपडेट, कर्मचारी व पेन्शन धारकांच्या महत्त्वाच्या मागण्या पूर्ण मंजूर। जाणून घ्या माहिती सविस्तर। या संदर्भामध्ये सविस्तर माहिती पाहूया। नमस्कार मित्रांनो, ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले मनापासून स्वागत। आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज, कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी आनंदाची खुशखबर। ही बातमी आहे सर्व सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकांपर्यंत शेअर करा। व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, कारण शेवटी पेन्शन किती वाढणार ते सांगितले आहेत। मुख्य अपडेट काय आहेत तर ते जाणून घ्या। नवीन वेतन आयोगाच्या बैठकीतून मोठे संकेत समोर आले आहेत। केंद्रीय व राज्य सरकारी कर्मचारी तसेच निवृत्ती वेतनधारकांच्या सर्व मागण्यांच्या संदर्भात मागण्या पूर्ण करण्याचे संकेत मिळाले आहेत। याचा अर्थ कर्मचाऱ्यांचे पगार आणि पेन्शन धारकांचे पेन्शन दोन्हीमध्ये वाढ होणार आहे। कर्मचाऱ्यांसाठी 4 मोठे बदल होणार आहेत। नवीन वेतन आयोगात कर्मचाऱ्यांना काय मिळणार तर एक फिटमेंट फॅक्टर वाढणार। सध्याचा 2.57 ऐवजी 3.68 पर्यंत फिटमेंट फॅक्टर वाढवल्या जाणार असल्याची शक्यता प्राप्त झाली आहे आणि ती मूळ आहेत। म्हणजे सध्याचा 2.57 ऐवजी 3.68 पर्यंत फिटमेंट फॅक्टर जाण्याची शक्यता आहे। यामुळे पगार दुप्पट होऊ शकतो। 2 महागाई भत्ता व डीए मिळून पगारात विलीन। महागाई भत्ता वाढल्याने डीए नियमित वाढणार आणि तो थेट मूळ पगारात जोडला जाणार। हातात येणारा पगार वाढेल। 4 किमान वेतनात वाढ, सध्याचे 18,000 ऐवजी किमान वेतन 26,000 ते 30,000 रुपये होण्याची शक्यता। 4 भत्ते वास्तवदर्शी होणार। एचआरए आणि टीए यासारखे भत्ते महागाईनुसार वाढवले जाणार। पेन्शन धारकाच्या 6 बंपर मागण्या ह्या मंजूर होणार। तर आताच्या पेन्शन धारकांची ही गुड न्यूज आहे। तर किमान पेन्शन वाढ, सध्याची पेन्शन ही 9,000 ऐवजी किमान पेन्शन ही 10,000 रुपये होणार। पेन्शन सूत्रात बदल, शेवटच्या पगाराच्या 50% ऐवजी 60% पेन्शन देण्याची मागणी मंजूर होण्याचे संकेत मिळाले। डीए ऑटोमॅटिक जोडणी, पेन्शन महागाईशी जोडला जाणार आहे। महागाई भत्ता आणि दरवर्षी तो ऑटोमॅटिक वाढला जाणार आहे। 4 वैद्यकीय सुविधा, मोफत आणि कॅशलेस सुविधा आणि उपचाराची सुविधा प्राप्त होणार आहे। म्हणजे मोफत आणि कॅशलेस उपचार प्राप्त होणार आहेत। 5 फॅमिली पेन्शन मध्ये वाढ होणार आहे। 30% वरून 50% पर्यंत वाढ होणार आहे। ग्रॅज्युएटी आणि कम्युटेशनच्या संदर्भामध्ये ग्रॅज्युएटीची मर्यादा व पेन्शन कम्युटेशनचा कालावधी 15 वर्षाहून 10 वर्ष होणार। थोडक्यात पेन्शनधारक होणार मालामाल। तर आव्हान, तर मित्रांनो नवीन वेतन आयोग म्हणजे कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शन धारकांसाठी एक मोठे ट्विस्ट आहे। तुम्हाला या मागणीपैकी कोणती सर्वात जास्त आवडली ते कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा आणि नवनवीन अपडेट प्राप्त करा। अशाच अपडेटसाठी आमच्या सोबत राहा। धन्यवाद। थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।